Hello friends, today we discuss the last article of the topic and that one is the adsorption and colloids, and that article is nothing but the emulsion. Okay, actually you know very well when we studied this topic can be, if you can say, there are the two parts of this topic. Number first one is the adsorption and second one is nothing but the colloids. In case of colloids, there are the different types of the colloidal solutions, which can be depends on the physical state of the dispersed phase and dispersion medium. You know very well, the dispersed phase, that one is nothing but the substance which can be present in a small quantity in the colloidal solution. At that time, it is called as the dispersed phase. And what is the dispersion medium? The substance which can be present in a large quantity in a colloidal solution. When you can say, suppose for example, in case of a true solution, that dispersed phase which can be considered as the solute, while the dispersion medium is considered as the solvent. Okay, solute and solvent ह्या दोन टर्म आपण बाळांनो ट्रू सोल्युशनला वापरतो. ट्रू सोल्युशन किंवा सोल्युशन म्हणजे नेमकं काय, तर इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस, असं आपण सोल्युशनची डेफिनेशन केलेली आहे. लक्षात घ्या, जी तुम्हाला 12th स्टँडर्डला पण उपयोगी होणार आहे. आता कोलॉइडल सोल्युशन मध्ये थोडंसं काय होतं, तर देर आर द टू डिफरंट लेयर्स व्हिच कॅन बी ऑब्झर्व्ड. इट इज द हेट्रोजिनियस मिक्सचर आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कोलॉइडल सोल्युशन, या दॅट वन इज कॉल्ड द कोलॉइड्स. ओके, व्हेन यू कॅन से सपोज फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ दिस वन द डिस्पर्स फेज इज द सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज द लिक्विड. ॲट दॅट टाइम दॅट कोलॉइडल सोल्युशन is called as the सोल. सोलची डेफिनेशन आपल्याला झालेली आहे. आता सॉलिड प्लस लिक्विड लक्षात घ्या. समजून चला, आपण असं म्हटलं की व्हेन यू कॅन कन्सिडर द NaCl सॉलिड विच कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर, at that time there is the formation of a aqueous NaCl, yeah, you can say solution of NaCl. So this aqueous NaCl is not a colloidal solution, it is a true solution. का, तर NaCl म्हणजे ज्याला आपण कॉमन सॉल्ट म्हणतो बाळांनो, मीठ म्हणतो, ते जर पाण्यामध्ये टाकलं तर पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जातं ना. आणि जर मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह झालं, सोल्युबल झालं, तर तिथं आपल्याला एकच लेयर मिळते आणि आपल्याला ते NaClचं सोल्युशन असतं. याला आपण सोल्युशन म्हणतो. पण असं जर झालं की समजून चला, सॉलिड हे थोड्याशा प्रमाणात आहे, लिक्विड जास्त प्रमाणात आहे, पण तिथं जर का हेट्रोजिनियस मिक्सचर होत असेल तर मग मात्र त्याला आपण काय म्हणतो, सोल म्हणतो. ज्याच्यामध्ये आपण गमचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. लक्ष देताय का बघा, अगदी साधं एक्झाम्पल देतो, एकदम आठवलं म्हणून. सोलमध्ये दोन टाइप्स घेतलेत आपण, लायोफिलिक सोल आणि लायोफोबिक सोल. म्हणजे दॅट वन इज नथिंग बट द सोल. इट इज अ कोलॉइडल सोल्युशन इन विच द डिस्पर्स फेज इज द सॉलिड while the dispersion medium is the liquid. बरोबर आहे. आणि याच्या बरोबर उलट केलं, समजून चला, डिस्पर्स फेज लिक्विड आहे आणि डिस्पर्शन मीडियम जर का सॉलिड आहे. बघा मी काय म्हटलं, डिस्पर्स फेज लिक्विड आहे, डिस्पर्शन मीडियम सॉलिड आहे, तर मग मात्र यालाच आपण काय नाव दिलंय, तर दॅट वन इज कॉल्ड एज द जेल. आणि जेल साठी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल मी परत एकदा सांगतो की टूथपेस्ट घ्या. लक्षात घ्या, लक्षात कसं ठेवायचं, तर दॅट वन इज नथिंग बट द कोलगेट जेल, या यू कॅन से क्लोजअप जेल. आपण म्हणतो ना, टूथपेस्ट घेत असताना आपण जेलची घेतो, लक्षात घ्या. किंवा जामचं एक्झाम्पल घ्या, जेलीच्या गोळ्या खाता तुम्ही, त्याचं एक्झाम्पल घ्या. कमी प्रमाणामध्ये लिक्विड असतं, जास्त प्रमाणामध्ये काय असतं, सॉलिड असतं, त्याला आपण काय म्हणतो, जेल म्हणतो. ओके, आणि आता नंबर नेक्स्ट वन, when the disperse phase is the liquid and dispersion medium is also liquid, at that time that colloidal solution is called as इमल्शन. लक्षात घ्या, व्हॉट इज द इमल्शन. इमल्शनची आपल्याला पहिल्यांदा बाळांनो काय घ्यायचे आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द डेफिनेशन. व्हॉट आर द इमल्शन्स? The emulsion is a colloidal solution in which the dispersed phase is the liquid and dispersion medium is also liquid. मग एखादा म्हणेल, सर आपण असं करूया का, समजून चला, फॉर एक्झाम्पल लिक्विड प्लस लिक्विड आहे, मग आपण अल्कोहोल प्लस वॉटर घेतलं तर त्याला इमल्शन म्हणायचं का? नाही. का, तर अल्कोहोल इज कम्प्लिटली, शब्द कोणता येतोय बघा, इज कम्प्लिटली मिसिबल विथ वॉटर.
म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सॉलिड पाण्यामध्ये टाकता किंवा सॉलिड लिक्विडमध्ये टाकता सोल्युशन तयार करायला, त्यावेळेस शब्द कोणता वापरतो? सोल्युबल. द गिव्हन सॉलिड इज सोल्युबल इन गिव्हन लिक्विड किंवा डिझॉल्व्स, गिव्हन सॉलिड डिझॉल्व्स इन अ लिक्विड, असे शब्द वापरतो आपण. पण समजून चला, अल्कोहोल प्लस वॉटर घेतलं, थोडंसं अल्कोहोल घेतलं, वॉटर आहे, त्याच्यामध्ये अल्कोहोल टाकलं, तर असं कधीच नाही म्हणायचं अल्कोहोल सोल्युबल इन वॉटर, असं नाही. जर दोन्हीही लिक्विड असतील तर काय म्हणायचं? मिसिबल म्हणायचं. लक्षात घ्या, दिस टू लिक्विड्स आर मिसिबल विथ इच अदर, एकमेकांमध्ये ते मिक्सअप होतात आणि आपल्याला एकच लेअर मिळते. आणि म्हणून अल्कोहोल प्लस वॉटर हे कोलायडल सोल्युशन नाही, इट इज अ ओनली सोल्युशन, या यू कॅन से ट्रू सोल्युशन. आणि म्हणून अल्कोहोल प्लस वॉटर हे इमल्शन होत नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या बाळांनो. मग इमल्शन म्हणजे काय? तर सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं आहे? तर दॅट वन इज नथिंग बट द मिल्क. मिल्क हे सगळ्यात छान एक्झाम्पल आहे. म्हणजे आता एक लक्षात घ्या, का तर मिल्क घेतलं तर तुम्ही म्हणाल की एक सगळं असं पांढरं सारखं दिसतं, असं नाहीये. जर समजून चला आपल्याला ते पांढरं लिक्विड दिसतंय, त्याच्या कलरशी मला काय प्रॉब्लेम नाहीये. लक्षात घ्या, भले ते कलरलेस असू देत किंवा कलर्ड असू देत, पण मिल्कला हिटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याच्यावर अशी थोडीशी साय येते, त्याच्यामध्ये ऑइल ड्रॉपलेट्स दिसतात, म्हणजे तुपासारखं आपल्याला त्याचे ऑइल ड्रॉपलेट्स दिसतात. थोडक्यात काय, तर त्याच्यामध्ये ऑइल थोड्या प्रमाणामध्ये आहे आणि पाणी जास्त प्रमाणामध्ये आहे. लक्ष देताय बघा, ऑइलची फिजिकल स्टेट काय? लिक्विड आहे. पाण्याची फिजिकल स्टेट काय बाळांनो? लिक्विड आहे. म्हणजे लिक्विड इन लिक्विड. मी काय म्हटलं लक्षात घ्या, लिक्विड इन लिक्विड. पण कसं? तर इट इज अ colloidal solution. What is the emulsion? See, first one, emulsion is a colloidal solution in which dispersed phase is liquid as well as dispersion medium is also liquid. At that time that one is called as the emulsion. Okay, याच्यासाठी एक्झाम्पल आपण मिल्कचं लिहिलंय, हे बघा इथं एक्झाम्पल आहे, पेंटचं एक्झाम्पल आहे, कॉड लिव्हर ऑइलचं एक्झाम्पल आहे, ते टाइप्स मध्ये आपण घेणार आहे. सो दॅट आर नथिंग बट द colloidal solution in which that are called as the emulsions. लक्षात आलं का? बघा, आधी साधं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजून चला, मी असं केलं, एक टेस्ट ट्यूब घेतली, लक्षात येते का? बघा, आणि या टेस्ट ट्यूब मध्ये थोडंसं मी का नाही वॉटर घेतलं इथं. ओके, आणि या वॉटर मध्ये आपण इथं वर या साईडला समजून चला थोडंसं ऑइल टाकलं. इडिबल ऑइल घ्या, मग कोकोनट ऑइल घ्या, इडिबल ऑइल घ्या किंवा आणखीन कुठलं एखादं ऑइल घ्या. ऑइल प्लस वॉटर घेतला आणि आपण कितीही स्टर केलं, मिक्सअप करायचा प्रयत्न केला, तर आपल्याला दोन वेगवेगळ्या लेअर मिळतात. ऑइल इज इमिसिबल विथ वॉटर. शब्द लक्षात येतोय का? बघा, इमिसिबल हा शब्द मी वापरला. इमिसिबल म्हणजे काय? तर ते दोन्हीही एकमेकाबरोबर मिक्सअप होत नाहीत, दोन वेगवेगळ्या लेअर मिळतात. ओके, आणि अल्कोहोल इज मिसिबल विथ वॉटर. ओके, मग आता ऑइल आणि वॉटर असं आपण घेतलं, किती जरी आपण स्टर केलं तर एकत्र येत नाहीत, तिथं त्यांचं सोल्युशन होत नाही. पण याच्यामध्ये समजून चला थोडीशी जर का आपण इथं डिटर्जंट पावडर टाकली, लक्षात येतंय का? बघा, डिटर्जंट पावडर टाकली आणि जर मग तुम्ही शेक केलं, चांगलं स्टर केलं, तर मग मात्र ऑइल आणि वॉटर हे आपल्याला एक लेअर अशी बनवतात. थोडंसं वेगळं दिसतं, नाही असं नाही. म्हणजे थोडक्यात या डिटर्जंटमुळं काय झालं, तर ऑइल आणि वॉटर यांनी एक सोल्युशन तयार केलं, त्याला म्हणायचं इमल्शन. आणि हे इमल्शन कोणामुळे झालं? तर या डिटर्जंटमुळे झालं. लक्षात येतंय का? बघा, आणि जर डिटर्जंटमुळे झालं तर त्याला म्हणायचं इमल्सिफाइंग एजंट. दॅट वन इज कॉल्ड ॲज द इमल्सिफाइंग एजंट, या इट इज कॉल्ड ॲज इमल्सिफायर. व्हॉट इज द इमल्सिफायर? It is a substance which can be used for the preparation of a emulsion. आपल्याला इमल्शन तयार करायला जो सबस्टन्स उपयोगी पडतो त्याला म्हणायचं इमल्सिफायर. आणि ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं इमल्सिफिकेशन. म्हणजे ऑइल प्लस वॉटर बाय युजिंग द डिटर्जंट, ॲट दॅट टाइम यू कॅन कॅरी आउट द इमल्सिफिकेशन प्रोसेस अँड दॅट सोल्युशन, कोलायडल सोल्युशन, इट इज कॉल्ड एज द इमल्शन. हा, आता समजून चला, फॉर एक्झाम्पल कधी कधी काय होतं एक सांगतो, साधं एक्झाम्पल घ्या. इमल्शन आपण तयार केलं, मिल्क, इट इज अ इमल्शन. मिल्क हे एक प्रकारचं इमल्शन आहे. पण याच मिल्कला जर का समजून चला आपण हीट केलं, ओके, तर मग मात्र काय होतं, त्याच्यामधलं ऑइल वेगळं निघतं आणि वॉटर वेगळं निघतं. साधं एक्झाम्पल घ्या ना, आपण दुधाला जर समजून चला गरम केलं, लक्षात येतंय का? बघा, तर मग मात्र त्याच्यावर अशी साय येते, ती साय आपण बाजूला काढतो, त्याचं दही लावतो, नंतर मग त्याच्यापासून तूप तयार करतो.
आणि ती साई काढल्यानंतर खाली जे राहतं ते काय असतं, वॉटर लेवलच असते ना सगळी. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय केलं, हिटिंग केलं. हिटिंग केल्यानंतर त्याच्यामधली ऑइल आणि वॉटर सेपरेट केलं तर त्या प्रोसेसला म्हणायचं डिइमल्सिफिकेशन. लक्षात घ्या, दॅट वन इज कॉल्ड ॲज डिइमल्सिफिकेशन. डिइमल्सिफिकेशन म्हणजे इमल्सिफिकेशन केलेला रिमूव्ह केलं तुम्ही. म्हणजे एक लक्षात घ्या की बाय हिटिंग प्रोसेस या बाय फ्रीजिंग प्रोसेस यू कॅन कॅरीड आउट द डिइमल्सिफिकेशन. आपण ते प्रॉपर्टीज मध्ये परत एकदा बोलणार आहे. ओके, सो सी वन बाय वन. सो व्हॉट इज द इमल्शन? सी फर्स्ट वन, अँड दॅट इज द डेफिनिशन ऑफ अ इमल्शन. व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ अ इमल्शन? इट इज अ व्हेरी सिंपल. Emulsion is a colloidal solution in which dispersed phase is liquid and dispersion medium is also liquid. That colloidal solution is called the emulsion. Okay. आता emulsion चे टाइप्स दोन प्रकारचे आहेत, लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. नंबर फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज ऑइल इन वॉटर. पहिला आपल्याला काय दिला? ऑइल इन वॉटर. आता ऑइल इन वॉटर म्हणजे काय? तर ऑइल कमी प्रमाणामध्ये, वॉटर जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे याच्यामध्ये डिस्पर्स फेज कोण आलं? तर ऑइल आलं. डिस्पर्शन मीडियम कोण आहे? तर वॉटर आहे. म्हणजे ऑइल इन वॉटर म्हटलं तर ऍट दॅट टाइम यू कॅन से दॅट इमल्शन इन विच द डिस्पर्स फेज इज ऑइल अँड डिस्पर्शन मीडियम इज वॉटर. आणि दुसरं जर घेतलं सेकंड टाइप, तर मात्र काय दिलंय आपल्याला? तर इट इज नथिंग बट द वॉटर इन ऑइल असं दिलंय. म्हणजे इथं कमी प्रमाणामध्ये काय आलं? वॉटर. डिस्पर्स फेज वॉटर आहे आणि डिस्पर्शन मीडियम ऑइल आहे. म्हणजे वॉटर इन ऑइल असं जर म्हटलं ना तर वॉटर कमी प्रमाणात, डिस्पर्स फेज, आणि ऑइल आहे असलं काय असणार आहे? डिस्पर्शन मीडियम. सो देर आर द टू टाइप्स ऑफ द emulsion. Number first one is the oil in water and second one is the water in oil. So for this one, the very good example, it is nothing but the milk. Yeah, you can say that one is also paint. It is also the good example for the oil in water. इमल्शन मध्ये ऑइल इन वॉटरला मिल्क सगळ्यात चांगला आहे. ऑइल कमी प्रमाणात ऑइल आहे, लक्षात घ्या. आणि वॉटर काय? तर इथं आपण तयार केलं. म्हणजे थोडक्यात समजून चला, फॉर एक्झाम्पल डिस्पर्शन मीडियम आहे. लक्षात येतंय का? बघा, त्याच्यानंतर वॉटर इन ऑइल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं दिलंय? तर इट इज नथिंग बट द कॉड लिव्हर ऑइल. आता कॉड लिव्हर तो एक प्रकारचा फिश आहे आणि त्याच्यापासून जे आपल्याला समजून चला जे तेल मिळतं त्याला काय म्हणायचं? कॉड लिव्हर ऑइल. आता कॉड लिव्हर ऑइल मध्ये ऑइल काय असणार आहे? जास्त प्रमाणात असणार आहे. आणि कमी प्रमाणात काय असणार आहे? वॉटर. म्हणून वॉटर इन ऑइल. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ अ इमल्शन. ओके, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची दोघांच्या कंपॅरिझन मध्ये. याच्यामधलं जे डिस्पर्शन मीडियम असतं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जे डिस्पर्शन मीडियम असतं का नाही, ती त्याची कंटिन्युअस फेज असते. लक्षात घ्या, सीईटी साठी का नाही एक छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी काही अवघड नाही. मग आता समजून चला, मला असं विचारलं, इन मिल्क व्हॉट इज द कंटिन्युअस फेज? द कंटिन्युअस फेज इन मिल्क अँड दॅट वन इज नथिंग बट, असं जर म्हटलं तर मग मला माहिती पाहिजे मिल्क मध्ये काय? ऑइल इन वॉटर. म्हणजे वॉटर इज अ कंटिन्युअस फेज. फाईल इन कॉड लिव्हर ऑइल, ऑइल इज अ कंटिन्युअस फेज. म्हणजे याच्यामध्ये जी डिस्पर्शन मीडियम असतं का नाही, लक्षात घ्या, अभ्यास करताना शॉर्टकट्स काढायचे. जे डिस्पर्शन मीडियम असतं ती त्याची काय असते? कंटिन्युअस फेज असते. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जे डिस्पर्शन मीडियम आहे ना ते तुम्ही त्याच्यामध्ये कितीही टाकलं ते इलेक्ट्रोलाइट म्हणजे थोडक्यात सबस्टन्स म्हणू आपण. ओके, इलेक्ट्रोलाइट म्हणण्यापेक्षा. आता समजा इथं सॉरी वॉटर हे डिस्पर्शन मीडियम आहे. मग ऑइल इन वॉटर, मिल्क मध्ये वरनं कितीही पाणी टाका ते मिक्सअप होऊन जातं, डिझॉल्व्ह होतं त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, इथं वॉटर इन ऑइल आहे, याच्यामध्ये ऑइल कितीही टाका, डिस्पर्शन मीडियम, मी काय म्हणतो लक्षात घ्या, तो जर सबस्टन्स टाकला का नाही तो पूर्णपणे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. हा उलटा नाही करा, डिस्पर्स फेज जर टाकलं, मिल्क मध्ये तुम्ही जर का समजून चाला ऑइल टाकलं, बघा मी काय म्हणतोय, मग भले वरनं तूप टाका, मिल्क मध्ये वरनं तूप टाका तुम्ही, मिल्कचं म्हणजे हे केलेलं त्याच्यातलंच ऑइल, तरी सुद्धा ते मिक्सअप होत नाही. म्हणजे इथं आपल्याला ह्या दोडेशा गोष्टी माहिती पाहिजे की जे डिस्पर्शन मीडियम आहे ती त्याची कंटिन्युअस फेज आहे
आणि जे त्याचं डिस्पर्शन मीडियम आहे ना ते त्याच्यामध्ये किती एक्स्ट्रा ऍड केलं तरी सुद्धा त्याच्या सोल्युशन मध्ये काहीही फरक पडत नाही, ते डिझॉल्व्ह होऊन जातं, त्याच्यामध्ये मिक्सिबल होऊन जातं, मिक्सअप होऊन जातं बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे झालं थोडक्यामध्ये काय, तर दॅट वन इज नथिंग बट द डिफरंट टाइप्स ऑफ द इमल्शन, ऑइल इन वॉटर अँड वॉटर इन ऑइल. ओके, म्हणजे इथं आपले हे झाले दोन्ही टाइप्स ऑफ अ इमल्शन. नंबर नेक्स्ट वन, द प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन. आता प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन मध्ये काय करायचं तर साधं सिंपल आहे. When you can consider the emulsion is a colloidal solution, at that time you must know that what are the properties of colloidal solution. झालंय आपल्याला, आठवतंय का बघा. सगळ्यात चांगली प्रॉपर्टी कोणती, तर नंबर फर्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द टिंडाल इफेक्ट. बरोबर आहे माझं, समजून चला. फॉर एक्झाम्पल कोलॉइडल सोल्युशन कॅन बी हॅव्हिंग द टिंडाल इफेक्ट. आपल्याला झालेला आहे ऑप्टिकल प्रॉपर्टी आहे त्याची. म्हणजे व्हेन यू कॅन से दॅट कोलॉइडल सोल्युशन दॅट इज द इमल्शन, इमल्शन कॅन बी ऑल्सो शोज टिंडाल इफेक्ट. आणखीन कोणती प्रॉपर्टी झालेली आहे तर दॅट वन इज नथिंग बट द ब्राउनियन मोशन, या यू कॅन से ब्राउनियन मुवमेंट. बरोबर आहे, दॅट इमल्शन कॅन बी ऑल्सो शोज द ब्राउनियन मोशन. लक्षात घ्या, त्याच्यामधले सारखे काय करत असतात, पार्टिकल्स असे फिरत असतात. हे पहिल्यांदा क्लिअर करा. नंबर नेक्स्ट वन काय सांगितलं तर मग अशा आपण म्हटलं डी इमल्सिफिकेशन. डी इमल्सिफिकेशन आपण कसं कॅरीड आउट करतो तर बाय द प्रोसेस ऑफ हीटिंग. लक्ष देत आहे का बघा, बाय द प्रोसेस ऑफ फ्रीजिंग. इन सम इमल्शन बाय फ्रीजिंग देर इज द डी इमल्सिफिकेशन कॅन बी कॅरीड आउट. इन सम इमल्शन्स इफ यू कॅन से यू कॅन कॅरीड आउट द सेंट्रीफ्युजिंग प्रोसेस. ओके, तर ऍट दॅट टाइम देर इज द डी इमल्शन कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे थोडक्यात दोन्ही लेअर सेपरेट करणे, त्याच्यामधली लिक्विड प्लस लिक्विड. ओके, लिक्विड प्लस लिक्विड आहे ना, त्या दोन्ही लेअर सेपरेट करणे ह्या प्रोसेसनं केलं तर त्याला काय म्हणायचं, डी इमल्सिफिकेशन म्हणायचं. आणि अगदी साधं सिंपल माहिती आहे आपल्याला, म्हणजे ऍक्च्युअली डेफिनेशन मध्ये आपण घेतलेलंच आहे. इमल्शन मध्ये काय असतं तर डिस्पर्स फेज इज लिक्विड फाईल द डिस्पर्शन मीडियम इज ऑल्सो लिक्विड. सो दॅट आर नथिंग बट द प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन. काही जास्त अवघड नाहीये बाळांनो, लक्ष देत आहे का बघा. नंबर लास्ट वन दॅट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ कोलाइड्स. कोलाइड्स म्हणजे कोलॉइडल सोल्युशन. याच्यामध्ये एक दोन गोष्टी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, काम फिनिश. म्हणजे इथं हा आपला टॉपिक क्लिअर होऊन जाईल. इफ यू कॅन से ऍप्लिकेशन्स ऑफ कोलाइड्स या कोलॉइडल सोल्युशन, व्हॉट आर नंबर फर्स्ट वन, इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ अ स्मोक. एक साधं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजून चला, आपल्याला माहिती आहे MIDC मध्ये असेल किंवा एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये असे मोठमोठे कारखाने असतात आणि त्यांच्यामधून जी काही प्रोसेस होईल त्याच्यामधून असा धूर वर जात असतो आणि तो धूर वर सोडण्यासाठी अशा मोठमोठ्या चिमनीज असतात. आपण त्याला चिमनीज म्हणतो, लक्षात घ्या. ऍक्च्युली स्मोक आपण म्हणतो, धूर जो आहे का नाही हा सुद्धा एरोसोल या प्रकारामध्ये येतो, सॉलिड इन गॅस असं आपण म्हणतो, स्मोक पार्टिकल्स. बरोबर आहे. मग हे स्मोक पार्टिकल समजून चला ऍटमॉस्फिअर मध्ये गेले तर पोल्युशन होणार आहे. मग आपण असं केलं की त्या स्मोक पार्टिकल्स म्हणजे त्या धुराचं जर प्रेसिपिटेशन केलं, प्रेसिपिटेशन करणार म्हणजे काय करणार तर जे पार्टिकल छोटे छोटे असे लांब लांब आहेत त्यांना एकत्र करणार, त्यांच्यापासून मोठे मॉलिक्युल्स बनवणार आणि मोठे मॉलिक्युल्स बनवले की ते काय होतील, बॉटमला सेटल डाऊन होतील, वर ऍटमॉस्फिअर मध्ये जाणार नाहीत. म्हणजे एअर पोल्युशन आपलं कमी होईल. म्हणजे व्हेन यू कॅन कॅरीड आउट द प्रेसिपिटेशन ऑफ दॅट स्मोक पार्टिकल बाय मीन्स ऑफ अ इलेक्ट्रिसिटी. लक्षात घ्या. अँड दॅट वन इज कॉल्ड द इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ अ स्मोक. मग त्याच्या अशा मोठमोठ्या ज्या चिमण्या असतात का नाही त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या धुराचं जेवढं करता येईल तेवढं प्रेसिपिटेशन करायचं आणि मग ते स्मोक पार्टिकल्स खाली बॉटमला काय होतील, सेटल डाऊन. मग तुम्ही ते रिमूव्ह करू शकता. असे जे प्रेसिपिटेटर असतात दॅट वन इज कॉल्ड द क्वाट्रेल प्रेसिपिटेटर. लक्षात घ्या, हा शब्द लक्षात घ्या. That one is nothing but the electrical precipitation of a smoke which can be carried out by, आला ना इथं MCQ, it is called as the quatrale precipitator. एवढे एक लक्षात ठेवा. ओके, नंबर नेक्स्ट वन दॅट इज द प्युरिफिकेशन ऑफ अ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटरचं प्युरिफिकेशन आपल्याला माहिती आहे बाळांनो, आणि दॅट वन इज नथिंग बट बाय युझिंग द ॲलम वगैरे. आपण समजून चला, ड्रिंकिंग वॉटर म्हणजे आपल्याला जे वापरायचं आहे पाणी ते जरा थोडंसं खराब असेल, जरा थोडंसं त्याच्यामध्ये टर्बिडिटी असेल आणि त्याच्यामधून जर का तुम्ही ॲलम वगैरे फिरवलं तर तुम्ही जरा थोड्या वेळानं बघा, थोडासा उशीर झाल्यानंतर त्याच्यामधले जी काय पार्टिकल्स आहेत का नाही ते असे थोडंसं म्हणजे आपण काय म्हणू त्याला, असं टर्बिड व्हाईटेस असं नेचर प्रेसिपिटेट सारखं तयार होतं आणि ते खाली त्या भांड्याच्या बॉटमला सेटल डाऊन होतं. म्हणजे बाय युझिंग द ॲलम व्हॉट हॅपन्स हिअर दॅट इम्प्युरिटी पार्टिकल्स कॅन बी कलेक्टेड विथ इच अदर. दे कॅन बी as if you can say there is the molecules, bigger molecules of that impurity particles can be formed and they can be settled down. So in that one is also called as the colloidal solution and it is nothing but the purification of drinking water. Okay, number next one, हा एक एक्झाम्पल महत्वाचा आहे. मेडिसिन मध्ये colloidal solution आहेत.
तुम्ही लहान बाळांची औषधं जर घेतली तर तुमच्या लक्षात येईल बघा, त्यांच्या ज्या काही बॉटल्स असतात का नाही औषधांच्या, त्याच्यामध्ये 2 लेअर तुम्हाला वेगवेगळ्या दिसतात बाळांनो. वर लिक्विड खाली सॉलिड असं दिसलेलं असतं, बरोबर आहे, आणि लिहिलेलं असतं त्याच्यावर शेक वेल बिफोर यूज. म्हणजे थोड्यात एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये विनोदानं आपण असं म्हणतो की समजून चाला, त्या बाळाला औषध पाजायचं आहे तर औषधाची बाटली हलवा, बाळाला हलवू नका, शेक वेल असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे त्या औषधाची बाटली काय करायची, चांगली हलवायची आणि मग त्या बाळाला औषध द्यायचं, चांगली शेक करायची. का, ते मिक्सअप झालं पाहिजे. कारण का लहान बाळांची औषधं ही जनरली जास्त करून कोलाडल सोल्युशन मध्ये असतात. ओके, मग अशी कोलाडल सोल्युशन याच्यामध्ये नंबर फर्स्ट वन आपल्याला जे दिलंय का नाही, दॅट वन इज कॉल्ड द ॲर्जिरॉल. हे नाव लक्षात घ्या, ॲर्जिरॉल. इट इज अ सिल्वर सोल अँड विच कॅन बी युज्ड इन अ आय लोशन. डोळ्यामध्ये जे औषध वापरतो ना आपण, ते सिल्वर सोल आहे, त्याचं नाव ॲर्जिरॉल आहे. अर्जेंटनम वरनं ॲर्जिरॉल सिल्वर सोल आहे. लक्ष देतंय का बघा. दुसरं दिलंय मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे काय, तर थोडक्यात एका वाक्यात देतो की थोडंसं तुम्हाला जर ऍसिडिटी झाली तर त्याच्या विरोधात जे औषध वापरतो आपण त्याला अँटासिड म्हणतो आपण, तुम्हाला माहिती आहे, ऍसिडिटी कमी होण्यासाठी. आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं औषध तुम्हीही वापरलं असेल अँड दॅट वन इज नथिंग बट द जेलुसिल MPS. हे आपल्याला माहिती आहे. जेलुसिलचे आपल्याला टॅबलेट पण मिळतात आणि आपल्याला लिक्विड पण मिळतं. आपण लिक्विड बद्दल विचार करूया कारण कोलाडल सोल्युशन आहे. आणि त्या जेलुसिल मध्ये जर तुम्ही घेतलं ना, आता ऍसिडिटी झाली, याचा अर्थ काय, तर समजून चला माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये थोडंसं ऍसिड जास्त प्रमाणात आहे, मग त्याचं कमी करायचं आहे, न्यूट्रलायझेशन करायचं आहे, तर मला बेस वापरलं पाहिजे. बरोबर आहे ना, शरीरात ऍसिड तयार झालं त्याचं न्यूट्रलायझेशन करताना मला बेस वापरलं पाहिजे. आणि बेस वापरलं पाहिजे तर त्याच्यामध्ये कोणतं बेस आहे, तर इट इज नथिंग बट द मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, MgOH twice. And that magnesium hydroxide is called as a milk of magnesia. लक्षात घ्या, हा एक शब्द लक्षात ठेवा, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. म्हणजे मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे थोडक्यात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, या यू कॅन से जेलुसिल. दॅट ड्रग यूज कॅन बी यूज फॉर द विच कॅन बी यूज एज द अँटासिड. लक्षात येते. नंबर नेक्स्ट वन, क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ द सोप अँड डिटर्जंट. आपण जे कपडे साफ करायसाठी वापरतो, आता उदाहरणार्थ समजून चला डिटर्जंटमध्ये, म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल आपल्या कपड्यावर मळ आहे असं आपण म्हणूया, बरोबर आहे, डस्ट पार्टिकल्स आहेत आणि प्लस ऑइल पण लागलेलं आहे. तर ऑइल आणि डस्ट दोन्ही पण रिमूव्ह करण्यासाठी काम हे काय करतं, डिटर्जंट आणि सोप करत असतात. आणि मग त्याचं सरफेस फिनॉमिना मेकॅनिझम वगैरे मी घेत बसत नाही, जरा तुम्ही जर का सर्च केलं मेकॅनिझम ऑफ सोप अँड डिटर्जंट तर तुम्हाला हे सगळं येईल. इट इज द सरफेस केमिस्ट्री अँड दॅट वन इज नथिंग बट द कोलायडल सोल्युशन ऑफ दॅट सोप अँड detergent can be formed in water, and at that time the removal of that dust particle, you can say that oil particles from that, you can say clothes, and therefore it is called the cleansing action of the soap and detergent. It is a application of a colloidal solution. Last one, रबर इंडस्ट्री मध्ये आहे किंवा अगदी फोटो इलेक्ट्रिक इंडस्ट्री मध्ये आहेत, समजून चला फिल्मिंग मध्ये पण कोलायडल सोल्युशन्स वापरली जातात. लक्षात घ्या, दॅट आर नथिंग बट द ऍप्लिकेशन्स ऑफ कोलायडल सोल्युशन या ऍप्लिकेशन्स ऑफ कोलाइड्स. म्हणजे इथं आपला हा टॉपिक बाळांनो पूर्ण संपला, ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड. हा टॉपिक थोडंसं एक लक्षात घ्या, सीईटीच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचा आहे आणि म्हणून परत एकदा सांगेन की ह्या टॉपिकला व्यवस्थित जरा थोडंसं स्टडी करा, MCQशी रिलेटेड व्यवस्थित बघा की जेणेकरून 12वी नंतर तुम्हाला 11चे जे काही 9 टॉपिक्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे तर तो व्यवस्थित करा. ओके, इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे. ओके, लॉट ऑफ थँक्स, थँक्यू व्हेरी मच.